गुढीपाडवा हे नाव ऐकलं की काय आठवतं? एक सण? बरोबर. पण हा फक्त एक सण आहे का, की याच्या मागे अजून काहीतरी खोल अर्थ दडलेला आहे? चला तर आज आपण या एका दिवसाच्या उत्सवामागे लपलेल्या अनेक कथा, परंपरा आणि त्याचा खरा अर्थ समजून घेऊया. असं इमॅजिन करा की महाराष्ट्रात वसंत ऋतूची सुरुवात झाली आहे आणि प्रत्येक घराच्या दारावर असं एक उंच तेजस्वी निशाण डौलाने फडकतंय. ही गुढी फक्त एक सजावट आहे असं वाटतं की यामागे काहीतरी खूप मोठा अर्थ आहे. चला, या सुंदर प्रतीकामागचं नेमकं रहस्य काय आहे ते आज उलगडूया. तर मग ही गुढी म्हणजे नेमकं काय? बरं, हे फक्त आपलं नवीन वर्ष आहे असं नाहीये, त्याच्यापेक्षा खूप जास्त काहीतरी आहे. ही आहे विजयाची पताका, म्हणजे विक्ट्री फ्लॅग. घरात येणाऱ्या समृद्धीला केलेलं एक आमंत्रण आणि एका नव्या चांगल्या सुरुवातीचं एक पॉवरफुल सिम्बल. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, गुढीपाडवा म्हणजे चैत्र महिन्याचा पहिला दिवस. पण हा फक्त कॅलेंडरवरची तारीख बदलण्याचा दिवस नाहीये. आपली जी हिंदू ल्युनिसोलार दिनदर्शिका आहे ना, तिच्यानुसार हा एका नवीन कॉस्मिक सायकलची म्हणजे एका नव्या युगाची सुरुवात आहे. आणि म्हणूनच तर या दिवसाला 3.5 मुहूर्तांपैकी एक मानतात. म्हणजे इतका शुभ दिवस. पण प्रश्न हा आहे की एका दिवसाला इतकं महत्त्व का बरं? या एका सणामागे ना अनेक गोष्टी आहेत. काही पौराणिक आहेत, काही ऐतिहासिक आहेत. चला तर मग या कथांच्या सागरात एक डुबकी मारूया आणि बघूया की या नव्या दिवसाची सुरुवात नक्की झाली तरी कशी. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे माहितीये? गुढीपाडव्याची अशी एकच एक स्टोरी नाहीये. हा सण म्हणजे अनेक कथा आणि परंपरांचं एक सुंदर मिश्रण आहे. यात सृष्टी कशी निर्माण झाली याची गोष्ट आहे, मोठमोठ्या विजयांचा इतिहास आहे आणि हो, आपल्या शेतकरी संस्कृतीची मुळं सुद्धा यात आहेत. एक कथा तर आपल्याला थेट विश्वाच्या निर्मितीपर्यंत नेते. असं म्हणतात की ब्रह्मदेवाने याच दिवशी हे संपूर्ण विश्व आणि वेळ म्हणजे टाईम ही संकल्पना निर्माण केली. म्हणजे विचार करा, एक प्रकारे हा विश्वाचा वाढदिवस झाला आणि आपण गुढी उभारून त्याच महान निर्मितीला, त्या क्रिएशनला एक प्रकारे सलाम करतो. आता येऊया रामायणाकडे. विचार करा, 14 वर्षांचा तो खडतर वनवास, रावणासारख्या एका प्रचंड शक्तिशाली शत्रूवर मिळवलेला विजय आणि त्यानंतर प्रभू श्रीरामांचा अयोध्येत परत येणं. त्या दिवशी संपूर्ण अयोध्या नगरीने अक्षरशः दिवाळे साजरी केली होती. घराघरांवर विजयाचे ध्वज उभारले होते, म्हणजेच गुढ्या. आणि तीच परंपरा आजही आपल्याला त्या मोठ्या विजयाची आठवण करून देते. बरं, या सणाला फक्त पौराणिकच नाही तर एक ऐतिहासिक बाजूसुद्धा आहे. शालिवाहन राजाने परकीय आक्रमकांवर एक जबरदस्त विजय मिळवला आणि तो विजय सेलिब्रेट करण्यासाठी त्याने शालिवाहन शक नावाची एक नवीन कालगणना म्हणजे एक नवीन कॅलेंडरच सुरू केलं. आणि त्या कॅलेंडरचा पहिला दिवस कोणता होता? तर तोच चैत्र शुद्ध प्रतिपदा. त्यामुळे ही गुढी त्या ऐतिहासिक विजयाचा सुद्धा जयघोष करते. ओके, तर कथा आणि इतिहास तर झाला. आता आपण थोडं विज्ञानाकडे वळूया. हो, बरोबर ऐकलत. गुढीपाडव्याची ही जी तारीख आहे ना, ती केवळ परंपरेने नाही ठरलेली, तर यामागे एकदम अचूक असं ॲस्ट्रॉनॉमिकल कॅल्क्युलेशन आहे. आपली हिंदू दिनदर्शिका खरंच खूपच स्मार्ट आहे. ती फक्त सूर्यावर किंवा फक्त चंद्रावर अवलंबून नाहीये. ती दोन्ही गोष्टींचा विचार करते, म्हणजे सूर्याभोवती फिरणारी पृथ्वी आणि पृथ्वीभोवती फिरणारा चंद्र. म्हणूनच तिला ल्युनिसोलार कॅलेंडर म्हणतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले सण आणि ऋतू यांचं गणित चुकू नये म्हणून दर 3 वर्षांनी एक अधिक मास जोडला जातो. ही सिस्टम इतकी परफेक्ट आहे की आपले सण नेहमी बरोबर त्या ऋतूत येतात. आणि अजून एक गंमत सांगतो. हाच दिवस संपूर्ण भारतात वेगवेगळ्या नावांनी साजरा होतो. म्हणजे बघा, महाराष्ट्रात आपण गुढीपाडवा म्हणतो, तर कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये याला उगादी म्हणतात. सिंधी बांधव चेट्रीचंड साजरा करतात, तर काश्मीरमध्ये नवरेह. नावं भले वेगळी असतील, पद्धती थोड्या वेगळ्या असतील, पण त्यामागची भावना एकच आहे: वसंत ऋतूचं स्वागत आणि नव्या वर्षाचा तोच उत्साह. आणि ही कालगणना किती जुनी असेल याचा अंदाज हवाय? तर ऐका, 2026 साली जे नवीन वर्ष सुरू होईल ना, ते विक्रम संवत 2083 असेल. विचार करा, हजारो वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा खरंच कमाल आहे, नाही का? चला, आता बघूया की हा सण प्रत्यक्ष साजरा कसा करतात. कारण यातले जे रिच्युअल्स आहेत त्या प्रत्येक गोष्टीमुळे हा उत्सव अजून अर्थपूर्ण बनतो. गुढी उभारणं हा खरं तर एक खूप सुंदर विधी आहे. एक उंच बांबूची काठी घेतली जाते, त्यावर एक छानसं चमकदार रेशमी वस्त्र बांधतात, त्याला आंब्याच्या आणि कडुलिंबाच्या पानांनी सजवतात, साखरेच्या गाठींची माळ घालतात आणि सगळ्यात वर ठेवतात एक तांब्याचा किंवा चांदीचा उलटा कलश. आणि ही सुंदर तयार झालेली गुढी मग घराच्या दारात उजव्या बाजूला विजयाचं प्रतीक म्हणून अगदी डौलात उभारली जाते. आणि ह्या गुढीमधल्या प्रत्येक गोष्टीला एक अर्थ आहे.
म्हणजे बघा, सगळ्यात वरचा जो कलश आहे तो घरात येणारी विपुलता आणि आशीर्वादाचं प्रतीक आहे. ते रेशमी वस्त्र म्हणजे विजय आणि समृद्धी. बांबूची काठी आपल्याला कणखर राहायला शिकवते. कडुलिंबाची पानं आरोग्यासाठी, शुद्धीकरणासाठी असतात. आंब्याची पानं सकारात्मक ऊर्जा देतात. आणि ती साखरेची गाठी, ती जीवनातला गोडवा आणि यश दर्शवते. पण या सगळ्या विधींपेक्षाही महत्त्वाचं आहे या सणाचं तत्वज्ञान, त्याची फिलॉसॉफी. आणि गंमत म्हणजे हे तत्वज्ञान एका खास पदार्थाच्या चवीत दडलेलं आहे. चला बघूया त्या चवीमागे काय अर्थ आहे. या दिवशी सकाळी एक खास प्रसाद खाण्याची परंपरा आहे. माहितीये काय? कडुलिंबाची कडू पानं आणि गोड गूळ यांचं मिश्रण. आता ऐकायला थोडं विचित्र वाटेल की हे असं काय कॉम्बिनेशन आहे, पण ही फक्त चव नाहीये, यातच जीवनाचं एक खूप मोठं तत्वज्ञान लपलेलं आहे. हे जे मिश्रण आहे ना, ते आपल्या आयुष्याचं प्रतीक आहे. कडुलिंबाचा तो कडूपणा म्हणजे काय, तर आयुष्यात येणारे कठीण प्रसंग, आव्हानं, आणि गुळाचा गोडवा म्हणजे सुख, यश, आनंदाचे क्षण. आणि हा प्रसाद खाऊन आपण जणू काही नवीन वर्षाला सांगत असतो की ये, तू कसाही ये, तुझ्यातले कडू आणि गोड दोन्ही अनुभव स्वीकारायला मी तयार आहे. कारण खरंच आयुष्य कधीच फक्त गोड किंवा फक्त कडू नसतं, नाही का? ते या दोन्हींचे एक मिश्रण असतं. आणि हा छोटासा घास आपल्याला नेमकी याच गोष्टीची आठवण करून देतो आणि येणाऱ्या वर्षातल्या प्रत्येक अनुभवाला सामोरं जाण्यासाठी एक प्रकारे ताकद देतो. तर बघा, एका बाजूला विजयाची पताका फडकावणारी गुढी आणि दुसऱ्या बाजूला जीवनाचं कडू गोड सत्य सांगणारा प्रसाद. हा सण आपल्याला खरंच खूप काही शिकवून जातो. या निमित्ताने एक विचार मनात येतो की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अशी कोणती सिम्बॉल किंवा परंपरा आहेत जी आपल्याला आयुष्यातल्या प्रत्येक रंगाला, प्रत्येक चवीला स्वीकारायला शिकवतात. यावर नक्की विचार करण्यासारखा आहे.